मंडळी रामकृष्ण हरी. मी मारुती बितवार. काल परवा मुंबईला गेलो होतो आणि बाणगंगा परिसराला भेट देण्याचा योग आला. बाणगंगा परिसर मुंबईतील अतिशय जुनी वस्ती असलेले एक ठिकाण. शिलाहार राजवंशातील लक्ष्मण प्रभू यांनी इसवी सन 1127 साली बांधलेले इथे एक कुंड आहे, जे की थेट रामाच्या आख्यायिकेशी जोडलेली आहे. मग ती रामाची आख्यायिका होती काय हे थोडक्यात समजून घेऊया बा. असं म्हटलं जातं की जेव्हा प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधासाठी निघाले होते, तेव्हा असं म्हटलं जातं की ते इथे येऊन थांबले होते, म्हणजे विश्रांती घेण्यासाठी थांबले होते. परिणामी त्यांना जे शिवलिंग असते तर त्या शिवलिंगाचा अभिषेक करायची त्यांची इच्छा झाली. मग ते शिवलिंग आणायचं कुठून? तेव्हाची मुंबई म्हणल्यावर अफाट ते समुद्र आणि समुद्रामध्ये रेती, दुसरं तर काहीच नव्हतं. मग ती रेती म्हणजे ज्याला आपण वाळू म्हणतो, त्या वाळूची त्याने शिवलिंग बनवलं आणि त्या शिवलिंगाला वाळुकेश्वर असं म्हटलं जातं. कालांतराने वाळुकेश्वर या शब्दाचा अपभ्रंश होऊन वालुकेश्वर हे नाव प्रचलित झालं असावं, जे की आजही आहे. मग त्यानंतर श्रीरामाला प्रश्न पडला की बाबा हे जर आपण वालुकेश्वर बनवलोय, म्हणजे हे शिवलिंग बनवलोय, तर त्या शिवलिंगाला आपल्याला अभिषेक करण्यासाठी गोड्या पाण्याची गरज आहे. तेव्हाचा तो निळाशार समुद्र आणि त्या निळाशार समुद्रात असलेलं खारं कुट्ट पाणी, त्यांना कुठंच गोड पाणी सापडेना. परिणामी त्यांनी बाण काढला आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणी त्यांनी बाण मारले पहा. परिणामी त्याच्यातून गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला. असं म्हटलं जातं की हे जे गोड्या पाण्याचा झरा आहे, हे जे येणारं गोड पाणी आहे, तर जमिनीच्या खालून अगदी गंगेतून येणारं गोड पाणी आहे. मग ते गोड पाणी घेऊन ते अभिषेक केले. बघा किती मोठा संयोग आहे पहा. म्हणजे पाणी मारले आणि बाण मारले, येणारं पाणी म्हणजे बाण, आणि जे पाणी येणार आहे ते गंगेतून म्हणजे बाणगंगा. बाण मारले आणि येणारं पाणी गंगेतून आहे म्हणून बाणगंगा हे नाव आतापर्यंत प्रचलित झालं. जे की ते बाणगंगा नावाचं कुंड जे आहे, तर शिलाहार राजवंशातील 1127 मध्ये लक्ष्मण प्रभू यांनी बाणगंगा नावानं हे कुंड बांधलेले आहे पहा. मित्रांनो, हे पाणी जे आहे नेमकं जमिनीच्या खालून कुठे येतंय? एवढं सारं खारं पाणी भोवताल असताना सुद्धा गोड पाण्याचा झरा आणि पाणी येतंय कुठून जातंय कुठून याचा न लागणारा शोध, म्हणजे हे एक अजबच कहाणी आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या प्राण्यामध्ये खूप सारे मासे आहेत, जे की शासनाने त्यांना संरक्षित केले आहेत पहा, कोणी त्यांना मारू शकत नाही. आणि त्या माशाला खाणारे एकमेव प्राणी आहेत तिथं, म्हणजे प्राणी म्हणण्यापेक्षा आपण त्याला पक्षी म्हणू, ते म्हणजे बदकं. खूप मोठा संगम आहे, खूप छान वाटते. तुम्ही जर कधी मुंबईला आलात तर मलबार हिल्स मध्ये असलेल्या या बाणगंगा परिसराला भेट देण्यासाठी नक्की विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली.